तर धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवी राणा जोडलेले आहेत। राणाजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या जिल्ह्यात अमरावतीमध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। 3 निष्पाप मुलांचा त्या ठिकाणी जीव गेलाय। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय NICU सारख्या ठिकाणी ही व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली। त्यामुळे आता अनेक गंभीर असे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण यापूर्वी सुद्धा एक आग लागल्याची घटना या रुग्णालयात घडलेली होती। नेमकं प्रशासनाचं काय चुकलं, आपली काय प्रतिक्रिया? आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात। जवळपास सकाळी 3:30 वाजतापासून मी कंटिन्यू प्रशासनाच्या टचमध्ये आहे। CSC टचमध्ये आहे, जिल्हा अधिकारी, पोलीस कमिशनर, आणि मला असं वाटतं दुर्दैवी घटना झालेली आहे आणि नवजात बालकांचा असा मृत्यू होणं हे आमच्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी शर्मेची बाब आहे की एखाद्या आईचा जन्मता मुलगा अशा प्रकारे आगीमध्ये हळहळ करणं आणि त्यामध्ये गेल्या 3 वर्षाआधी सुद्धा जुन्या इमारतीमध्ये अशा पद्धतीने नवजात बालकांच्या कक्षामध्ये आग लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये बालक हलवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला। नवीन इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधली। स्वतः नवनीत राणांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी फॉलोअप करून मी सुद्धा त्या ठिकाणी पुढे येऊन नवीन इमारत बांधून सगळ्या नवजात बालकांचं शिफ्टिंग त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी ज्या ज्या व्यवस्था लागते फायर ब्रिगेडच्या, इलेक्ट्रिकच्या, त्या व्यवस्था पूर्ण करून दिल्या आणि त्यानंतर सुद्धा अशा प्रकारे आग लागणं आणि त्या ठिकाणी नवजात बालकांचा मृत्यू होणं ही दुर्दैवी घटना आहे। त्यासाठी जेही प्रशासकीय तिथे अधिकारी उपलब्ध होते, ते नर्स असो, डॉक्टर असो, ते निश्चितच त्यांची जबाबदारी ती होती, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही रवीजी, एक मुद्दा अत्यंत महत्वाचा हा आहे की ज्या ठिकाणी जे काही परिचारिका, नर्सेस, त्या ठिकाणी स्टाफ उपलब्ध होते, आता जी आपल्याकडे माहिती मिळाली होती त्या माहितीप्रमाणे 6 बाळांचा त्यांनी जीव वाचवलाय। दुसरीकडे त्यांना तात्काळ दखल घेत शिफ्ट करण्यात आलं। मात्र मुळात कारवाई करणार कोणावर हा प्रश्न उपस्थित होता। आपण जसं म्हणाल की त्या ठिकाणी जे स्टाफ होते, मात्र या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी हे सप्लाय झाले, जे काही इक्विपमेंट्स आहेत, व्हेंटिलेटर असेल, त्यामध्ये नेमक्या काही त्रुटी होत्या का, कॉन्ट्रॅक्टर होते, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे त्या परिचारक आणि त्या स्टाफच्या तुलनेने। याबाबत नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, माझं तेच म्हणणं आहे की जुनी इमारत होती, जुनी इमारती नवीन इमारत केली। जुन्या इमारती मागच्या वेळेस 3 वर्षाआधी अचानक इलेक्ट्रिक वायरामध्ये आग लागली होती। सगळ्यांनी आमच्या अडचणी आणल्या की अशा प्रकारे जुनी इमारत झालेली आहे, त्याच्यामध्ये वायरिंग लिकेज झालेला आहे, त्यामुळे ही आग लागली। आम्ही समजू शकतो कुठे ना कुठे इमारत व्यवस्थित नाही आहे, तिथे जुन्या वायरिंग झालेल्या आग लागू शकते। आता नवीन इमारतीमध्ये ही घटना होणं जेही त्या ठिकाणी मला असं वाटतं की फायर ब्रिगेडच्या काही नॉर्म्स मध्ये काही कमतरता आहे काय, त्या इलेक्ट्रिकच्या कामामध्ये अडचण झाली आहे का, त्या ठिकाणी ती व्यवस्था पाहणारे जे अधिकारी आहे त्यांनी त्याचं ऑडिट केलं पाहिजे, त्याची पाहणी केली पाहिजे, त्या ठिकाणी तिथल्या व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे, काही अडचणी असल्या आमच्यापर्यंत आणल्या पाहिजे। त्या ठिकाणी पालकमंत्री हर 10 दिवसांनी येतात, 10 दिवसांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेब अमरावतीमध्ये येतात, त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा, अनेक विभागाचा आढावा घेतात, त्या ठिकाणी सीएसनी सांगायला पाहिजे। पण अशा प्रकारे आग लागणं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे बालकांचा मृत्यू होणं, मला असं वाटतं तिथे जे लोक लक्ष येतात, जो स्टाफ तिथे ठेवलेला आहे, त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी जर ही जबाबदारी पाळली नसेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल। आणि ज्या नर्सेसनी या बालकांचा जीव वाचवला, नक्कीच मी त्यांचं कौतुकी करीन। पण ही परिस्थिती काय येऊ द्यायला पाहिजे, ही परिस्थिती कशामुळे आली? जर नवीन इमारत आहे, नवीन इमारतीचे पैसे दिलेले आहे, व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे, त्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती येत आहे, त्या आईला आपला बाळ गमावा लागला। या परिस्थितीमध्ये एक आई आपल्या मुलापासून पोरकी झाली, ही परिस्थिती कोण समजणार आहे? त्या परिस्थितीसाठी जर तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या काम करणाऱ्या व्यवस्थेला जर संविधान त्या ठिकाणी याची जर काळजी नसेल तर मला असं वाटते जे CS असो की त्याचा अंतर्गत स्टाफ असो त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार आहे। त्याच्यात काही लापरवाही केली एक महत्त्वाचा प्रश्न, आपला मुद्दा अगदी बरोबर आहे।
एक महत्त्वाचा प्रश्न, आपण जसं म्हणालात की पहाटे 3:30ला ही घटना घडली, तेव्हापासून आपण प्रशासनाच्या आणि संपर्कामध्ये आहात, आपण प्रत्येक गोष्टींची माहिती त्यावेळी घेत आहात, अपडेट्स घेत आहे. सरकारी रुग्णालयामध्ये दर काही महिन्यांनी इलेक्ट्रिक आणि बायोमेडिकल उपकरणांचे सेफ्टी ऑडिट होणं हे बंधनकारक असतं. या रुग्णालयात शेवटचं ऑडिट कधी झाले होते आणि त्याबाबतची जी एनओसी असते जी बंधनकारक आहे त्याबाबतची काही माहिती आपल्याला मिळाली का? आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात, शेवटचं ऑडिट कधी झालंय? आता 3:30-4 वाजता आग लागणे, हा, मुलांना सुखरूप ठेवणे, मुलांची व्यवस्था करणे, त्या ठिकाणी प्रशासन त्याच्यामध्ये लागलं होतं. आता सगळ्या इन्क्वायरी कलेक्टर करणार आहे, स्वतः सीएस ला सांगितलेलं आहे. या सगळ्या बाबी पुढे येतील, त्या हिशोबाने त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आज ही परिस्थिती व्हायला नको होती. नवीन इमारत, नवीन व्यवस्था केल्यानंतर जर ही परिस्थिती येते तर कुठे ना कुठे ती लापरवाही झालेली आहे. ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होऊ नये याच्यासाठी आम्ही तातडीनं त्यावर कारवाई नक्कीच करू. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या हॉस्पिटलचं ऑडिट झालं पाहिजे, हायर ऑडिट झालं पाहिजे आणि सगळीचकडे याची काळजी घेतली पाहिजे, अशी आरोग्य मंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती करणार आहे. अगदी रवीजी, खरं तर 3 निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर आता केवळ चौकशी करू एवढेच आश्वासन मिळते की तातडीने आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे? स्थानिक आपण लोकप्रतिनिधी आहात किंवा आरोग्य अधिकाऱ्यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया आली का? वरिष्ठ नेत्यांशी आपली चर्चा झाली का? मी तेच सांगितलं की आता ही अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. आम्ही जिल्हा लेवलवर जिल्हा अधिकारी, सीएस, पोलीस कमिशनर यांच्याशी माझी चर्चा झाली. आता तर या ठिकाणी मुलांचा जीव वाचवणे आमच्यासाठी प्रायोरिटी होती. आता या सगळ्या गोष्टीवर आरोग्यमंत्री असो की त्या व्यवस्थेला जोडणाऱ्या ज्या विषय, आता मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा मी बोलणार आहे. पण या सगळ्या व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्येच दुरुस्त करू. पण आता जी घटना झाली आहे त्या घटनेवर खऱ्या अर्थानं मात करण्याची गरज होती. त्या ठिकाणी काही आणखी बालकांचा मृत्यू होऊ नये, त्यांना सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामध्ये आम्ही लागलो होतो. म्हणून पुढचं पाऊल आमचं हेच राहील, ही घटना दुसरीकडे होऊ नये यासाठी निश्चितच पाऊल उचललं जाईल. नक्कीच. रवी सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.